नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे सँड रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्यासाठी काय संदेश आहे. तुम्ही जे काही काम करताय त्यात तुम्हाला पुढे जाणं थोडंसं जड जातं आहे. काहीतरी अडचणी आहेत ज्यामुळे तुम्हाला पुढे जायला तुमच्या मनाची तयारी नाही आहे. किंवा एखाद्या ठिकाणाहून तुमचं पाऊल निघत नाही आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येईल. काय करायला हवं हे तुम्हाला स्पष्टपणे कळेल. एखाद्या गोष्टीला तुम्ही बारकाईने एखाद्या गोष्टीचं निरीक्षण कराल, त्याचा बारकाईने अभ्यास कराल. का असं आहे ह्याचा शोध घ्याल. अंक 8 तुम्हाला सारखा दिसेल. अंक 8 आपल्याला कष्ट करायला लावतो, पण समृद्धीसुद्धा अंक 8च देतो. तुम्ही अनेकांना इतकी मदत कराल की तुमच्याकडे काही नाही आणि असंख्य लोकांना मदत करायला तुम्ही काहीतरी करताय, अशी तुमची अवस्था असेल. काहींच्या बाबतीत ते जे काम करतायत ते खूप दूरवर त्या कामाचा प्रचार होईल किंवा त्या कामाचा पसारा वाढेल.
काय करायला हवं, कोणती गोष्ट बरोबर आहे हे लक्षात येईल तुमच्या. तुम्ही जे काही करताय तो मार्ग इतका सरळ नाही आहे. अनेक अडचणी त्या मार्गात मध्ये मध्ये येत राहतील, पण तुम्हाला सातत्य प्रयत्न करत राहायचं आहे. शांततेचा अनुभव घ्याल किंवा तुम्हाला कुठेतरी पांढरं गुलाबाचं फूल दिसेल. इथे एकच डोळ्यासारखं काहीतरी बनलंय. कदाचित हा डोळा तुमचा असेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे म्हणजे एकाच ठिकाणी तुमचं लक्ष केंद्रित केलं आहे अशी तुमची ऊर्जा असेल, किंवा कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवू नये. इथे 9 आकडा झाला आहे. एखादी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते, किंवा जर तुम्ही एक काही गोष्टी करत होतात तर, किंवा एखादा त्रास असेल तर त्याचा आता अंत होणार आहे, आणि एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप कष्ट घेतले असतील तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे काही दिवसातच. जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, ज्या गोष्टीची कमतरता आहे, ती तुम्हाला मिळेल. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही शांतीचा अनुभव घ्याल. इथे ओमचा आकारसुद्धा झाला आहे.
कदाचित तुम्ही ध्यान वगैरे कराल किंवा कुठेतरी ओमचं चिन्ह तुम्हाला दिसेल. जर तुम्ही कोणत्या चक्रव्यूहात अडकलेले असाल तर त्यातून बाहेर निघाल. त्यातून तुमची सुटका होईल. इथे एखाद्या पक्षाप्रमाणे आकार झाला आहे आणि ते पंख पसरवून तो पक्षी उडतोय. याचा अर्थ तुम्ही तुमच्यासाठी आकाश मोकळं आहे. तुम्ही भरारी घेऊ शकता. तुम्ही ठरवलं तर तुम्ही खूप प्रगती करू शकता. तुम्ही खूप जास्त बोलत असाल तर थोडंसं मौन पाळायची गरज आहे. आणि जर तुम्ही अति गप्प राहत असाल, काहीच बोलत नसाल, तर तुम्हाला तुमची मतं व्यक्त करायची गरज आहे.
आता आपण कार्ड रीडिंगकडे वळूया. आता आपण कार्डद्वारे या आठवड्याचं तुमचं रीडिंग पाहणार आहोत. हा येणारा आठवडा म्हणजे आजपासून पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी कसे असतील. इथे कार्ड्स आली आहेत. किंग ऑफ पेंटॅकल्स, 9 ऑफ पेंटॅकल्स. अरे हे कार्ड कुठे राहिलं. किंग ऑफ वँड्स, द मॅजिशियन, 7 ऑफ वँड्स, 4 ऑफ वँड्स, 7 ऑफ पेंटॅकल्स, 5 ऑफ वँड्स, Temperance, Ace of Pentacles, the Hierophant, 2 of Pentacles. Bat and Teapot, Nest, May, Sunrise, Basket. ओहो 2 कार्ड आहेत. Bag,
ह्या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे आजचा दिवस. इथे तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहायची गरज आहे असं सांगितलं जात आहे. तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कोणी तुमच्या विरुद्ध काही केलं तरी तुमचं काम तुम्ही कसं करत राहाल. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहताय, अनेक दिवस तुम्ही ज्याच्यासाठी संघर्ष केलेला आहे आणि आता त्या गोष्टीचं नेमकं पुढे काय होणार आहे याची तुम्ही वाट पाहत आहात, थोडेसे हताश आहात, तर आता कोणीतरी तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी त्यातून तुम्हाला मार्ग दाखवेल, मार्गदर्शन करेल, किंवा तुम्ही स्वतःच काही मार्ग काढाल. ती योग्यता, तसं ज्ञान, आत्मज्ञान तुम्हाला होईल. ह्या कार्डवरून असं पण लक्षात येतं आहे की तुम्ही तुमच्या ज्ञानाने अनेकांना मदत कराल आणि याकरिता तुम्हाला तुमच्या घरापासून दूर राहावं लागेल. तुम्ही स्वतःचं काहीतरी सुरू कराल, असं सुद्धा होऊ शकतं. त्या कामात तुम्हाला तुमच्या ज्ञानाबरोबर तुमच्या बुद्धिमत्तेची सुद्धा कसोटी असणार आहे. इथे हे मेंढ्याचं चिन्ह दिसतंय, त्यावरून असं लक्षात येतं आहे की बौद्धिक पातळीवर हे कार्य तुमचं असणार आहे. या कार्यातून तुम्हाला एक समाधान मिळेल, असं संपन्न असल्यासारखं वाटेल. आणि याच कार्यात तुमची प्रगतीसुद्धा होईल. एखाद्या राजाप्रमाणे तुम्ही जगू शकाल. असंख्य लोकांपर्यंत पोचण्याचं कार्य ह्याच कामातून तुम्ही करू शकाल आणि अनेक लोकांकडनं तुम्हाला प्रेमसुद्धा मिळेल, हे या फुलांवरून वाटतंय. पुढचा दिवस, दुसरा दिवस या आठवड्याचा, जिथे कुठे लोक तुमच्याबरोबर तुलना करत होते, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते, तिथे तुम्ही जे कष्ट घेतलेत एखाद्या मुंगीप्रमाणे, त्यात तुम्हाला यश मिळेल. ह्या लोकांनी कितीही प्रयत्न केले आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात संघर्ष आणण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही त्यांच्या या संघर्षाच्या या द्वंद्वातून तुम्ही तुमची सुटका कराल आणि योग्य मार्ग निवडून तुम्ही या 9 ऑफ पेंटॅकल्सच्या ऊर्जेपर्यंत पोचाल. ह्यांच्यातून तुम्ही निघून स्वतःला एक स्थिरता तुमच्या आयुष्यात येईल. एक शांतपूर्ण जीवन तुम्ही अनुभवाल. ह्या कार्डवरून आपण असं पण सांगू शकतो की ज्या क्षेत्रात तुम्ही आहात तिथे खूप संघर्ष आहे, स्पर्धा आहे, पण त्यातसुद्धा
तुम्ही स्वतःचं नाव कमवाल. तुम्ही काहीतरी वेगळे आहात हे लक्षात येईल अनेकांच्या. आणि या क्षेत्रात तुम्हाला जे काही करायचं होतं ते ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि त्यातून तुम्हाला भरपूर पैसासुद्धा मिळेल. या आठवड्याचा तिसरा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? नेक्स्टचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर छान वेळ घालवाल. कोणीतरी नात्यातलं येऊ शकतं तुमच्या घरी, किंवा एखादी मैत्री कोणाशी तरी तुमची छान होऊ शकते. तुमचं कामकाज आणि कौटुंबिक आयुष्य यात तुम्ही समतोल राखाल. आणि जे काही काम तुम्हाला करायचं आहे तुमच्या करिअरमध्ये, त्यातसुद्धा तुम्ही छान प्रगती करू शकाल. तुमच्या अडचणी दूर होतील. या आठवड्याचा चौथा दिवस एखाद्या जादूगाराप्रमाणे तुम्ही स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार कराल. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की आपण काय करू शकतो. तुम्हाला तुमची स्वतःची शक्ती, केवढी अमर्याद शक्ती तुमच्याकडे आहे हे तुम्ही जाणून घ्याल. हे तुम्हाला लक्षात येईल. आणि जे काही तुम्ही नवीन करायला घेतलेलं आहे, जी कोणती गोष्ट तुम्ही नव्याने करत आहात, त्यात तुम्हाला संधीसुद्धा मिळेल. आणि येत्या वर्षाचा मे महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मे म्हणजे 5 आकडा बदल दाखवतो. काहीतरी चांगला बदल तुमच्या आयुष्यात होईल. त्याच्या पुढे कार्ड आहे 7 ऑफ वँड्स आणि खाली हेरोफंट सनराईज. जिथे कुठे तुम्हाला संघर्ष करावा लागत होता, स्वतःच्याच हक्कांसाठी लढावं लागत होतं, काही माणसं विनाकारण तुम्हाला त्रास देत होते, तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होते, तर अशा लोकांना न जुमानता तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल. आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा तुमची प्रगती होईल. एखादा गुरु तुम्हाला लाभू शकतो, किंवा काहीतरी अशी चांगली घटना तुमच्या आयुष्यात होईल की ज्याने तुमच्या आयुष्यात भाग्योदय होईल. तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील. काही नवीन गोष्टसुद्धा तुम्ही सुरू करू शकता. मग तो बिझनेस असेल किंवा नवीन काही शिकायचं तुम्हाला असेल, तर तसं असेल तर तुम्ही त्याची नवीन कोर्सची सुरुवातसुद्धा करू शकता. काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात गुरुस्वरूपाने येईल, ज्याने तुम्हाला ज्ञानप्राप्तीसुद्धा होईल आणि तुमचा संघर्ष संपेल. ह्या आठवड्याचा शेवटचा दिवस खूप छान आहे तुमच्यासाठी. एखाद्या फंक्शनला तुम्ही जाऊ शकता. जर कोणताही कार्यक्रम
नसेल तर जिथे कुठे तुमची कसरत होतीये त्या तुमच्या कामात यश तुम्हाला मिळेल. तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि या कार्डवरून हे सुद्धा वाटतंय की हे जे काही तुम्ही काम करत आहात ते नोव्हेंबरपर्यंत त्यात चांगलंच यश तुम्ही प्राप्त कराल. 11 नोव्हेंबरची तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर आत्ता तुमच्या आयुष्यात जर स्थिरता नसेल तर ती नोव्हेंबर महिन्यापर्यंत स्थिरता येईल. आणि ह्या आठवड्यातच काहीतरी त्याबाबत तुम्हाला बातमी मिळेल. तुम्ही जे काही काम करत आहात त्याचं तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही समृद्ध आहात हे तुमच्या लक्षात येईल. एखादा नवीन कामसुद्धा तुम्ही करू शकता. काही महत्त्वाची गोष्ट या आठवड्याच्या शेवटी घडू शकते. हे होतं आजचं रीडिंग. तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं? आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक्स नक्की करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल आणि या चॅनलद्वारे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.